Hello and welcome to all dear students. Today we will discuss on the pharmaceutical organic chemistry third unit number 5th. So name of the unit is the reactions of synthetic importance. In this the unit we will discuss here there is a reactions that is nothing but the name reactions. In this unit we will discuss here the first, that is metal hydride reduction by using the sodium borohydride and lithium aluminum hydride. Second is the Clemmensen reduction reaction. Third one, that is a Birch reduction. Fourth is a Wolff-Kishner reaction. Fifth is a Oppenheimer oxidation. Sixth is the Deakin reaction. Seventh is a Beckmann rearrangement. Eight is a Smith rearrangement, and nine is the Claisen-Smith condensation reaction. Let us start one by one. That is, first is the metal hydride reduction. In the word reduction are simply nothing but the, I am already told to you, that is the reduction are nothing but the addition of hydrogen or removal of oxygen. So simply in this the metal hydride reduction by using the sodium borohydride and lithium aluminum hydride, both are used as a reducing agent, or simply it is going in the reduction. So simply there is formation of the alcohol by using starting material as aldehyde or ketones. It easily converted into the alcohol molecule by adding the hydride. In the metal hydride reduction reaction, simply this is the using the two reagents as reducing agents. We will discuss here with reactions. In a metal hydride reduction reaction च्यामध्ये आपण बघायला गेलं तर पहिल्यांदा बघा, ज्यावेळेस आपण अल्डिहाइडचा यूज करतो आणि त्याची रिॲक्शन आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड सोबत केलं, इन द प्रेझेन्समध्ये जर आपण वॉटर यूज केला तर आपल्याला काय होतं, तर सिम्पली याच्यामध्ये जे डबल बॉन्डेड असलेला कंपाऊंड आहे, ज्याला कार्बोनिल कंपाऊंड म्हणतो आपण, तो ओ एचमध्ये कन्वर्ट झालेला दिसला आपल्याला. तर याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर याच्यामध्ये सिम्पली याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर याच्यामध्ये ॲडिशन ऑफ H2 होतं आहे, म्हणजे सिम्पली रिडक्शन रिॲक्शन होत आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला अल्डिहाइडचं कन्वर्जन हे प्रायमरी अल्कोहोलमध्ये होत असतं. तसंच जर दुसरं बघितलं गेलं तर दुसरी जे रिएजंट आहे, दुसरा जो रिएजंट आपण इथे यूज करतो NaBH4, तो सुद्धा काय करतो, तर अल्डिहाइड मॉलिक्युलचं कन्वर्जन हे प्रायमरी अल्कोहोलमध्ये करतं. इन द प्रेझेन्समध्ये आपण HClचा यूज करत असतो. हे झाली रिॲक्शन. आता आपण बघू याची मेकॅनिझम काय असते, की ॲक्च्युली या कुठल्या कशा मेकॅनिझम थ्रू आपल्याला हा रिॲक्शन अल्कोहोलमध्ये कन्वर्ट झालेला दिसतो. तर मेकॅनिझम ऑफ मेटल हायड्राइड रिडक्शन बाय यूजिंग द लिथियम अल्युमिनियम हायड्रेट or simply the sodium borohydride, both are mechanism is similar. First, in the first step there is a nucleophilic attack बाय हायड्राईड. पहिल्यांदा काय होतं, न्यूक्लिओफिलिकचे अटॅक होता हायड्राईडवर. म्हणजे सिम्पली आपल्याला माहीत आहे कार्बोनिल कार्बन हा काय असतो, ॲज अ इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट करतो, त्याला आपण इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस असं म्हणतो. आता लिथियम अल्युमिनियम हायड्रेट जो आहे, ते लिथियम अल्युमिनियम हायड्रेटमधला जो हायड्राईड ग्रुप आहे, जो H आहे, तो H काय करतो, हा ॲज अ न्यूक्लिओफाईल म्हणून अटॅक करतो. कशावर, कार्बोनिल कार्बनवर. आणि आपल्याला अशा प्रकारे इथं बॉन्ड इथला ब्रेक होऊन हा ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतं. ओके. त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये प्रोटॉनेशन रिॲक्शन होते, म्हणजे प्रोटॉनेशन इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर मॉलिक्युल्समध्ये ही प्रोटॉनेशन रिॲक्शन होत असते. तर सिम्पली वॉटर मॉलिक्युल्समधला जो H आहे, तो H काय करतो, या O- जातो आणि आपल्याला फॉर्मेशन होतं प्रायमरी अल्कोहोल. दिस इज द ओव्हरऑल मेकॅनिझम ऑफ दिस दी NaBH4 ऑफ लिथियम अल्युमिनियम हायड्रेट. NaBH4चं तसं सेम तसंच आहे.
फक्त इथे काय यूज केलं आहे, NaBH मध्ये इन द प्रेझेन्समध्ये आपण HCl यूज केला आहे आणि याच्यामध्ये Na जो रिमेनिंग राहतो, जो पॉझिटिव्ह चार्ज Na राहतो तो Cl सोबत निघून जातो आणि आपल्याला NaCl फॉर्मेशन होतो. तर नेक्स्ट एक्झाम्पल जर बघितलं लिथियम अल्युमिनियम हायड्रेटचा किंवा सोडियम बोरोहायड्रेटचा, तर अल्डिहाइड आहे. अल्डिहाइडचं कन्वर्जन आपल्याला माहीत आहे अल्कोहोलमध्ये होतं. दुसरा जे ॲसेटाल्डिहाइड आहे NaBH4चा यूज केलो इन द प्रेझन्स ऑफ HCl मध्ये, तर आपल्याला इथेनॉलमध्ये कन्वर्ट होतं. तिसरा बघितला ॲसेटोन म्हणजे कीटोन ग्रुप आहे, तर कीटोन यूज केलं तर आपल्याला कन्वर्जन होतो सेकंडरी अल्कोहोलमध्ये. जे इथं आपल्याला दिसतंय इथं आहे तो प्रोपेन टू ऑल आणि इथं जे होतं ते प्रायमरी अल्कोहोल होता आणि हा जो आहे तो सेकंडरी अल्कोहोल आहे. आता इथं बघितलं गेलं तर NaBH4 यूज केला इन द प्रेझन्स ऑफ HCl, तर याचं सुद्धा कन्वर्जन सेकंडरी अल्कोहोलमध्ये होतं. दीज आर दी एक्झाम्पल्स फॉर मेटल हायड्राइड रिडक्शन रिॲक्शन. व्हॉट आर द ॲप्लिकेशन? आता याचं ॲप्लिकेशन बघितलं आताच आपल्याला माहीत आहे की अल्डिहाइडचं कन्वर्जन प्रायमरी अल्कोहोलमध्ये होत असतं, म्हणजे अल्कोहोल प्रिपरेशनसाठी यूज केलं जातो. कीटोनचं कन्वर्जन हे सेकंडरी अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे अल्कोहोल प्रिपरेशनसाठी यूज केला जातो. तिसरं आहे जे म्हणजे ह्याचं ॲप्लिकेशन जो आयडेंटिफिकेशन ऑफ क्लास ऑफ अल्कोहोल, म्हणजे सिम्पली प्रायमरी आहे का सेकंडरी आहे हे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी सुद्धा याचा यूज केला जातो. की प्रायमरी असेल तर अल्डिहाइड असेल तर प्रायमरी अल्कोहोल कन्वर्ट होतो आणि जर कीटोन असेल तर सेकंडरी अल्कोहोल कन्वर्ट होतं. याच्यावरून आपल्याला कळतं की कार्बोनिल कंपाऊंड हा अल्डिहाइड आहे की कीटोन आहे. नेक्स्ट फेमस रिॲक्शन जे आपल्याला माहीत आहे, आपण ऐकत आलो आहे आत्तापर्यंत, त्याला आपण क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शन असं म्हणतो. आता क्लेमन्सन काय, तर दिस रिॲक्शन वॉज फर्स्ट रिपोर्टेड बाय द क्लेमन्सन ऑफ द पार्क डेव्हिस इन 1913 मध्ये जो ही रिपोर्टेड केलेला आहे. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं इट इज द रिडक्शन ऑफ कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन होत असतं. कशामध्ये रिडक्शन होतं, तर इट कन्वर्ट टू दी मिथिलीन ग्रुप. आता आधीच्या रिॲक्शनमध्ये आपण जर बघितलं NaBH4 किंवा लिथियम अल्युमिनियम हायड्रेट, तर त्याच्यामध्ये आपल्याला अल्डिहाइड किंवा कीटोनचं कन्वर्जन म्हणजे कार्बोनिल कंपाऊंडचं कन्वर्जन अल्कोहोलमध्ये होत होतं. पण इथं काय, इथं अल्डिहाइड असू द्या किंवा कीटोन असू द्या त्याचं कन्वर्जन आपल्याला मिथिलीन ग्रुपमध्ये होतं. आता याच्यामध्ये काय यूज केलं जातं क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शनसाठी? दिस रिॲक्शन इज डन विथ झिंक अमलगम अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर याच्यामध्ये झिंक अमलगमचं यूज केलं जातं. ZnHg हा त्याचा रिएजंट यूज केला जातो आणि इन द प्रेझेन्समध्ये HCl केलं जातं. त्याला आपण जनरली कॉल्ड ॲज दी क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शन असं म्हणतो. तर क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शन जे पर्टिक्युलरली जे इफेक्ट करतं ते सिम्पली जे आपल्याला माहीत आहे की मिथिलीन ग्रुपमध्ये कन्वर्ट करत असतो. आता हे जनरल रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण अल्डिहाइड किंवा कीटोन घेतलं आहे, R1 किंवा R2 जे काही असेल, हायड्रोजन असतील, अल्काइल ग्रुप असेल, आरिल ग्रुप असेल, काही असेल R1 R2, पण आपण इन द प्रेझेन्समध्ये झिंक अमलगम यूज केलं आहे, म्हणजे ZnHg यूज केलं, इन द प्रेझेन्समध्ये HCl यूज केलं, तर त्याचं कन्वर्जन आपल्याला इतर रिडक्शन म्हणजे सिम्पली ॲडिशन ऑफ हायड्रोजनमध्ये झालेलं दिसून येते. आता याचं मेकॅनिझम काय सांगते की कशा पद्धतीनं आपल्याला हा प्रोडक्ट फॉर्मेशन होतो. तर झिंक जो आहे तो झिंकमधला जो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे तो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे सिम्पली एक सिंगल इलेक्ट्रॉन मूव्ह होतो ऑक्सिजन ॲटमवर आणि तो ऑक्सिजनवरचा ब्रेक होऊन तो परत कार्बनवर जातो आणि अशा प्रकारे आपल्याला हे एक लिंकेज फॉर्मेशन होत असतं. ओके, ZnO आणि कार्बनमध्ये. ओके, सायक्लिक फॉर्मेशनमध्ये इथं कन्वर्ट होतं. परत झिंकचा यूज केला, HCl यूज केला, म्हणजे HCl इन द प्रेझेन्समध्ये यूज केला तर काय होतं, हा डबल बॉन्ड हायड्राइड आयन म्हणजे हा डबल बॉन्ड जो आहे तो H+ला घेतो आणि इथं फॉर्मेशन होतं. हे अशा पद्धतीनं ZnCl. परत या ZnClचं कन्वर्जन परत अजून एक HCl जर यूज केला, अजून एक मोल ऑफ HCl यूज केला तर त्या परत काय होतं ZnCl टू ॲज अ लिव्हिंग ग्रुप म्हणजे बाय प्रोडक्ट आपल्याला फॉर्मेशन होतो आणि आपला टार्गेट प्रोडक्ट हे अशा पद्धतीनं 2 हायड्रोजन इथं ॲड होतात आणि आपल्याला मिळतो क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शन. तर याचं मॉडिफिकेशन बघितलं म्हणजे सिम्पली ज्या काही ड्रग्स आहेत त्याच्यामध्ये जे काही
कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत, त्या कार्बोनिल कंपाऊंडचं कन्व्हर्जन मिथिलीन ग्रुपमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करत असतो. म्हणजे काय झालं याच्यामध्ये जर बघायला गेलं तर हा जो कार्बोनिल ग्रुप आहे, हा कार्बोनिल ग्रुप आहे म्हणजे कीटोन ग्रुप आहे, त्याचं कन्व्हर्जन इथं बघायला गेलं तर CS2 मध्ये झालं म्हणजे मिथिलीन ग्रुपमध्ये झालं आहे. या कन्व्हर्जनलाच आपण काय म्हणतो, क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शन म्हणत असतो. आता याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत? तर ह्याचं ॲप्लिकेशन्स मेनली आपण बघितलं आहे की पहिली ॲप्लिकेशन्स काय आहे की कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन मिथिलीन ग्रुपमध्ये कन्वर्ट होतं. पुन्हा नंतर जर बघितलं तर पॉलिसायक्लिक अरोमॅटिक किंवा अरोमॅटिक्स कंटिन्यू अनब्रँच्ड साईड हायड्रोकार्बन चेंज जे आहेत त्यालासुद्धा रिड्यूस करण्याचं काम करतात. ती बऱ्याच असे अलिफॅटिक आणि मिक्स अलिफॅटिक अरोमॅटिक कार्बोनिल कंपाऊंड्स असतील त्यालासुद्धा आपल्याला हे मिथिलीन ग्रुपमध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूज होत असतो. आता हेप्टॅनॉल आहे बघा, याच्यामध्ये जर बघितलं तर हा आल्डिहाइड ग्रुप आहे, त्या आल्डिहाइड ग्रुपचं कन्व्हर्जन म्हणजे सिम्पली CS3 मध्ये झालं आहे. इथं बेन्झोईल क्लोरोप्रोपेन आहे, तर ह्याचं सुद्धा कन्व्हर्जन हे अलिल बेन्झिनमध्ये कन्वर्ट झालेलं आपल्याला दिसून येते. हे झाले त्याचे ॲप्लिकेशन्स. आता नेक्स्ट रिॲक्शन आहे बर्च रिडक्शन. आता बर्च रिडक्शन म्हणजे काय, तर बर्च रिडक्शन हा सुद्धा काय आहे तर सिम्पली इट इज द रिडक्शन रिॲक्शन ऑफ अरोमॅटिक सबस्ट्रेट विथ अल्कली मेटल्स तर अँड अल्कोहोल इन लिक्विड अमोनिया. तर सिम्पली याच्यामध्ये अल्कली मेटल्स आणि लिक्विड अमोनियाचा यूज केला जातो. तर ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनला आपण बर्च रिडक्शन रिॲक्शन असं म्हणतो. This reaction is named after the Australian chemist Sir Arthur John Birch. The Birch reduction is an organic reaction where aromatic ring undergoes 1,4 reduction to provide unconjugated cyclohexadiene. तर याच्यामध्ये असं कन्वर्ट होत असतं. तर याच्यामध्ये जे काही यूज केला जातो तो रिएजंट आहे सोडियम और लिथियम मेटल इन लिक्विड अमोनियामध्ये यूज केलं जातं. इन द प्रेझन्समध्ये अल्कोहोल यूज केला तर आपल्याला अशा पद्धतीनं 1,4 रिडक्शन रिॲक्शन झालेली दिसून येत असतं. तर याच्यामध्ये जे मेकॅनिझम आहे किंवा जे मेकॅनिझम आहे ते सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्सफरने हिची मेकॅनिझम होत असते. तर आपल्याला इथं पुढे बघायचं की कशा पद्धतीने आपल्याला ही रिॲक्शन देत असते. आता बघा याच्यामध्ये आपण यूज केलं आहे बेन्झिन. आता बेन्झिनची रिॲक्शन आपण जर सोडियम लिक्विड अमोनियासोबत जर केलं म्हणजे सिम्पली हे लिक्विड अमोनिया आणि इन द प्रेझन्समध्ये आपण अल्कोहोल यूज केला तर 1 आणि 4 नंबरच्या पोझिशनला हे 1 नंबर आणि 4 नंबरच्या पोझिशनला रिडक्शन रिॲक्शन झालेले दिसलं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये सिम्पली काय होतं 1 अँड 4th पोझिशन देर इज रिड्यूस्ड by using the sodium liquid ammonia and ethanol. So simply this is the overall reaction of Birch reduction. Next one, that is the mechanism of the Birch reduction, how it's the convert in the 1,4 cyclohexadiene. So here is the simply the depend on the electron, that is single electron. In this the reaction, firstly that the formation of two electron by the removal of the electron from the sodium metal. So this electron is moves here and formation of the that charge, and another that is the ethanol molecule, that hydrogen atom goes to the this negative charge, and that is the formation of the, here is the reduction reaction on this carbon atom. Okay, further there is another electron atom that is attached to the 4th number of the carbon atoms, and also there is a formation of the one of the hydrogen atom goes to the negative charge of this position, and formation of overall 1,4 position is the addition of hydrogen atom. This is simply called as the Birch reduction. What is the application of Birch reduction? Simply the naphthalene can be reduced in 1,4,5,8 tetrahydronaphthalene by using the Birch reduction. आता याच्यामध्ये naphthalene मध्ये जर बघायला गेलं तर 1 नंबर आणि 4 नंबरच्या पोझिशनला आणि 5 नंबर आणि 8 नंबरच्या पोझिशनला अशा पद्धतीने ही Birch रिडक्शन देत असते. ओके, आता जर बघायला गेलं तर इथं आपण जे यूज करतो अल्कोहोल, तसं आत्ता जसं यूज केलं आपण मेकॅनिझममध्ये सांगितलं आहे ना, इलेक्ट्रॉन पहिल्यांदा हा 1 नंबरच्या पोझिशनवर म्हणजे अटॅक करतो, तो इथं निगेटिव्ह चार्ज क्रिएट करतो, परत हा इथला जो अल्कोहोलमधला H जो आहे तो H इथं
मूव्ह होऊन आपल्याला फॉर्मेशन होतं. अशा पद्धतीनं रिडक्शन रिॲक्शन. तर दुसरा जो ॲप्लिकेशन आहे इन द बर्च रिडक्शन, benzoic acid is a protonation occurs is the para position is related to the COH group in on the benzene ring. तर याच्यामध्ये जर बघितलं COH ग्रुप जर प्रेझेंट असेल तरी त्याच्यावरचा जो काही हे 1 नंबर आणि त्याचा 2 नंबर आणि त्याचा 5 नंबरचे जे काही पोझिशन आहे त्या पोझिशनमध्ये काय 1 आणि 4 पोझिशनमध्ये काय होत असतं ही रिडक्शन रिॲक्शन देत असते. ओके, ह्या बेन्झिन रिंगमधल्या 1 आणि 4 नंबरच्या पोझिशन. नेक्स्ट रिॲक्शन आहे, नेक्स्ट रिडक्शन रिॲक्शनच आहे. याला ही जी रिॲक्शन आहे ते वॉल्फ किशनर रिॲक्शन किंवा रिडक्शन म्हणतात. तर वॉल्फ किशनर रिडक्शन वॉज डिस्कवर इंडिपेंडेंटली बाय एन कृष्णन in 1911 and the Wolf is a 1912. The Wolff-Kishner reduction reaction, there is the converts of carbonyl the compound into the मिथिलीन ग्रुप. जसं आपण क्लेमन्सन रिडक्शन बघितलं तसंच याच्यामध्ये सुद्धा वॉल्फ किशनर रिडक्शन रिॲक्शन आहे. तर वॉल्फ किशनर रिडक्शन रिॲक्शनमध्ये काय आहे तर सिम्पली आपल्याला माहिती आहे बघा, आत्ताच मी सांगितलं की रिएजंटचं चेंजेस होतं. फक्त क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शनमध्ये झिंक अमलगम HCl यूज केलं होतं. आता वॉल्फ किशनर रिॲक्शनमध्ये आपल्याला यूज करायचं आहे हायड्राझिन. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ हायड्राझिन? NH2NH2 आहे बेस. दॅट इज थर्मल कंडिशनमध्ये ही रिॲक्शन होत असते. दॅट इज सिम्पली नथिंग बट दी वॉल्फ किशनर रिडक्शन रिॲक्शन. Here is the general reaction for the Wolff-Kishner reaction. There is the carbonyl compound in the presence of hydrazine. This is the NH2NH2 is called as the hydrazine in the presence of base. There is simply firstly the conversion of this like of the product. There is simply the removal of one of the oxygen atom by the H2. There is a removal of water molecules and this N is attached to this they replace to the oxygen atom and there is formation of an NH2. Okay, and after the heating of this the intermediate product, there is simply removal of N2. This is removal of N2 and formation of this type of the product that is called as the reduction reaction. This is overall is called as the addition of हायड्रोजन ॲटम. हेअर इज द मेकॅनिझम. आता मेकॅनिझममध्ये बघायला गेलं तर बघा, हायड्रोजनमधला जो नायट्रोजनमधला जो लोन पेअर आहे तो लोन पेअर ॲज अ न्यूक्लियोफाईल म्हणून ॲक्ट करतो. तो न्यूक्लियोफाईल काय करतो, कार्बोनिल कार्बनवर अटॅक केला की हा कार्बोनिल कार्बनमधला जो काही डबल बॉन्ड आहे म्हणजे जे पाय बॉन्ड आहे ते पाय बॉन्ड ब्रेक होऊन ऑक्सिजन ॲटमकडे जातो, म्हणजे याच्यावर निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो. आता परत काय याच्यामध्ये बघायला गेलं तर जो काही वॉटर मॉलिक्यूल्स आहे तो वॉटर मॉलिक्यूल्स डिसोसिएट होत असतो आणि तो डिसोसिएट झालेला वॉटर मॉलिक्यूल्स म्हणजे काय होतं इथे जर बघायला गेलं तर काय होतं आहे इथं OH जो ग्रुप आहे तो हायड्रोजन ॲटमला ॲक्सेप्ट करतो इथला आणि इथला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड इथं ह्या डबल बॉन्ड इथं अशा पद्धतीने इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि आपल्याला हे जे एक H आहे तो या ऑक्सिजनकडे गेलेला दिसतोय आणि एक H जो आहे तो इथं रिमूव्ह होत आहे आणि इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन होताना आपल्याला दिसून येत आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर डबल बॉन्ड जो काय कंपाऊंड आहे तो डबल बॉन्ड कंपाऊंड काय करतो परत या वॉटर मॉलिक्यूलसोबत रिॲक्ट होतो, म्हणजे इथला जो डबल बॉन्डेड कंपाऊंड आहे तो इथल्या हायड्रोजनला म्हणजे H+ला घेतो आणि इथं एक बॉन्ड फॉर्मेशन होतं त्या दोघांमध्ये. ओके, तर इथं बॉन्ड फॉर्मेशन झाला म्हणजे हा H सोबत इथं कार्बनसोबत हा काय झाला एक नवीन H तयार झाला. परत काय होतं एक हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो अटॅक होऊन हा इथला H घेतो. परत ज्यावेळेस आपण हिटिंग करू तर त्यावेळेस तो हिटिंग केल्याच्या नंतर इथला बॉन्ड ब्रेक होऊन हा इथं निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो आणि निगेटिव्ह चार्ज क्रिएट होऊन हा N2 ग्रुप निघून जातो आणि N2 ग्रुप निघून गेल्याच्या नंतर परत वॉटर मॉलिक्यूल्सचा यूज करून हा जो निगेटिव्ह चार्ज स्पेसिस इथं तयार झाला आहे कार्बनवर तो काय करतो वॉटर मॉलिक्यूल्समधला H+ हा घेतो आणि आपल्याला फॉर्मेशन होतं ह्याचं रिडक्शन रिॲक्शन दॅट इज सिम्पली कॉल्ड ॲज अ Wolff-Kishner reduction reaction. Here is a using only there is a base that is a OH, NaOH or KOH, and by using the water molecules and formation of our the reduction reaction uh,
in this the Wolff-Kishner by using the hydrazine. ओके. ही एक अशीच मेथड आहे, म्हणजे मेकॅनिझम आहे. असे मेकॅनिझम म्हणजे जे आत्ता आपण बघितलं त्याच मेकॅनिझम थ्रू आपल्याला ही रिॲक्शन करता येते. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स काय आहेत, तर रिॲक्शन हॅज बीन एक्सटेन्सिवली मॉडिफाईड. One of the modification used to this the Millon modification by using the distillation of remove excess of water, also used to 80% of hydrazine in the solvent of ethylene glycol. Okay, तर ही मॉडिफिकेशन्स आहेत. ॲप्लिकेशन्स काय आहेत, तर ही जी मेनली आपला ॲप्लिकेशन आहे तो जे काही कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत त्या कार्बोनिल कंपाऊंडचं कन्वर्जन हे मिथिलीन ग्रुपमध्ये करण्यासाठी हा मोस्टली याचा यूज केला जातो, म्हणजे याचा मोस्टली ॲप्लिकेशन तो आहे. नेक्स्ट आहे ओपेनर ऑक्सिडेशन. आता हे ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. ओके, आतापर्यंत आपण सगळ्या रिडक्शन रिॲक्शन बघितलं आहे. स्टार्टिंगपासून बघा मेटल हायड्राईड रिॲक्शन बघितलं आहे, त्याच्यामध्ये सोडियम बोरोहायड्रेट, लिथियम बोरोहायड्रेट. त्याच्यानंतर क्लेमन्सन रिडक्शन बघितलं आहे, त्याच्यानंतर बर्च रिडक्शन बघितलं आहे, त्याच्यानंतर वॉल्फ-किश्नर रिॲक्शन बघितलं आहे. या सगळ्यामध्ये फक्त रिडक्शन रिॲक्शन होतं आहे. क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शन आणि क्लेमन्सन रिडक्शन रिॲक्शन आणि वॉल्फ-किश्नर रिॲक्शनमध्ये कार्बोनिल कंपाऊंडचं कन्वर्जन हे मिथिलीन ग्रुपमध्ये होत आहे. आणि बर्च रिडक्शनमध्ये 1,4 पोझिशनला सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊन त्याच्यामध्ये 1,4 पोझिशनला हे आपल्याला रिडक्शन झालेलं दिसतं आहे. आणि सोडियम बोरोहायड्रेट किंवा लिथियम बोरोहायड्रेटमध्ये आपल्याला कार्बोनिल कंपाऊंडचं कन्वर्जन अल्कोहोलमध्ये झालेलं दिसून आलं. तर ओपेनर ऑक्सिडेशन काय असते, तर नेम जे आहे ते विक्टर ओपेनर जे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टने ही डिझाईन केलेली आहे. त्याला ओपेनर ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतो. याच्यामध्ये काय यूज केलं जातं, दॅट इज युझिंग दी ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साईड इन एक्सेस ॲसिटोन. तर याचा यूज केला तर आपल्याला काय प्रोडक्ट फॉर्मेशन होतं याच्यामध्ये आपल्याला इथं बघायचं आहे. तर रिॲक्शन काय आहे, तर रिॲक्शन बघा, जर आपण बाय युझिंग दी अल्कोहोल इन कार्बोनिल कंपाऊंड्स, जर समजा आपण अल्कोहोल आणि कार्बोनिल कंपाऊंड्स यूज केला, रिॲक्शन केली त्या दोघाची, तर आपल्याला सिम्पली बाय युझिंग दी ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साईड आणि हीटिंग जर केलं तर आपल्याला कन्वर्जन होता अल्कोहोलचं कीटोनमध्ये, म्हणजे सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोनमध्ये, आणि जे काही कीटोन मॉलिक्युल्स आहे त्याचं कन्वर्जन अल्कोहोलमध्ये होत असतं. आणि हे एक रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अल्कोहोलचं कीटोनचं अल्कोहोल कन्वर्ट करण्यासाठी ही रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये काय होते बघा, जे ॲल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साईड जे आहे ते काय होत असतं, पहिल्यांदा याच्यावर अटॅक करतो, जे आहे ऑक्सिजन याच्यावरचा जो अल्कोहोलमधला जो ऑक्सिजन आहे तो ॲज अ लोन पेअर डोनेट करतो ॲल्युमिनियमला, आणि अशा पद्धतीने ॲल्युमिनियममध्ये बॉन्ड फॉर्मेशन होतं. आता ही जे बॉन्ड फॉर्मेशन होतं ते बॉन्ड फॉर्मेशन इथं काय होतं बघा, इथला जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन रिमूव्ह होतं. कारण काय, हा इथं काय झाला होता, इथला लोन पेअर दिला होता, म्हणून हा न्यूट्रल फॉर्मेशन करण्यासाठी परत काय करतो, स्वतःचा इलेक्ट्रॉन पेअर घेत असतो आणि तो एक जे आयसोप्रोपाईल ग्रुप आहे तो आयसोप्रोपाईल एच घेऊन प्रोपॅनॉलमध्ये कन्वर्ट होत असतं आणि ते प्रोपॅनॉल ॲज अ ग्रुप लिव्हिंग ग्रुप म्हणून निघून जातो. ओके, इथं आपल्याला दिसतं. परत हे कन्वर्ट झालं तर ह्याच्यामध्ये परत काय होतं, आता हे जे कीटोन ग्रुप आहे तो कीटोन ग्रुप काय करतो, हे इथला म्हणजे ॲल्युमिनियम आहे तर ॲल्युमिनियमला अशा पद्धतीनं हा इंटरमिडिएट फॉर्मेशन होतं. आणि तो इंटरमिडिएट फॉर्मेशन झालेला जो कंपाऊंड आहे, म्हणजे जो असा कंपाऊंड फॉर्मेशन झालेला इथंच बघा, आता इथं जर बघितलं गेलं तर संपले आपल्याला हे अशा पद्धतीनं ही रिडक्शन रिॲक्शन होऊन याच्यामध्ये ही कीटोन फॉर्मेशन होतं. तर काय होतं, कीटोन. इथं अल्कोहोल फॉर्मेशन झाला. आता हा जो प्रोडक्ट आहे तोच आपण काय केला आहे, त्याचं कन्वर्जन कीटोनमध्ये केलं आहे. म्हणजे अल्कोहोलचा यूज करून आपण अल्कोहोलचा यूज करून काय केलं, याचं कन्वर्जन कीटोनमध्ये केलं. ओके, म्हणजे इथला ग्रुप निघून गेला आणि इथं कीटोन फॉर्मेशन झालं. आणि जे काही कीटोन यूज करतोय आपण तर त्या कीटोनचं कन्वर्जन इथं अल्कोहोलमध्ये होतं. तर सिम्पली या रिॲक्शनला म्हणतात ओपेनर ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर याच्यामध्ये बघितलं गेलं तर जे मॉडिफिकेशन आहेत ते क्विनाईन बघितलात. आता ह्याच्यामध्ये क्विनाईनमध्ये बघितलात तर हा हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो हायड्रॉक्सिल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये झालं आहे, तर कीटोनमध्ये झालं आहे. याला म्हणतात ओपेनर ऑक्सिडेशन रिॲक्शन.
इथं जर बघितलात इथं सुद्धा रिॲक्शन आहे बघा. याच्यामध्ये आपण जर यूज केलं बघा, हा हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, ह्या हायड्रॉक्सिल ग्रुपचं कन्वर्जन हा कीटोन ग्रुपमध्ये होतं आहे. अशा कन्वर्जनला आपण म्हणतो ओपेनर ऑक्सिडेशन रिॲक्शन. ॲप्लिकेशन्स तेच आत्ताच सांगितल्याप्रमाणे की जे काही अल्कोहोल आहे त्या अल्कोहोलचं कीटोनमध्ये किंवा कीटोनचं अल्कोहोलमध्ये कन्वर्शन करण्यासाठी हा मेनली यूज केला जातो. हे सिम्पली here is also the same reaction. This is the application of this opener oxidation. This OH group is simply the conversion of the ketone molecule, that is called as the opener oxidation reaction. Next one, that is the sixth reaction, is the Deakin reaction. Deakin reaction is the replacement of the aldehyde group. जे aldehyde group आहे त्याचं रिप्लेसमेंट होतं, ते ऑर्थो पोझिशनवर असेल किंवा पॅरा पोझिशनवर असेल. हायड्रॉक्सिल ग्रुप ऑफ अमायनो बेन्झाल्डिहाइड, there is simply by using the hydroxyl group on the reaction with alkaline hydrogen peroxide. तर ह्या अल्डिहाइडचं कन्वर्जन अल्कोहोलमध्ये होतं बाय युझिंग दी हायड्रोजन पेरॉक्साईड अँड बेस दॅट इज NaOH. याचं कन्वर्जन सॅलिसिलिक ॲसिडचं कॅटेकॉलमध्ये होतं, म्हणजे अल्डिहाइड कन्वर्जन अल्कोहोलमध्ये होत असतं. जसं आपण आत्ताच बघितलं की जे काही ऑक्सिडेशन होता ओपेनर ऑक्सिडेशन, त्याच्यामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीनं कन्वर्जन झाला होता कार्बोनिलचा अल्कोहोलमध्ये. तर याच्यामध्ये बघा आता NaOH जे यूज केले तो NaOHचं पहिल्यांदा डिसोसिएशन करून घ्या, म्हणजे Na+ आणि OH- झाला. तर परत काय होतं, हा OH काय करतो, या पेरॉक्साईडसोबत अटॅक झाला, हा OH इथला H+ घेतो आणि H2 मॉलिक्युल्स म्हणून बाय प्रोडक्ट फॉर्मेशन होतं आणि आपल्याला जो पेरॉक्साईड लागणार आहे तो पेरॉक्साईड इथं काय होतं, अटॅक होतो. तर पेरॉक्साईड हा निगेटिव्ह चार्ज स्पेसिस आहे, तो काय करतो कार्बोनिल कंपाऊंडला अटॅच करतो आणि हा कार्बोनिल कंपाऊंड हा बॉन्ड डिसोसिएट होणार, ब्रेक होणार, ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतं. परत त्याच्यामध्ये एक ह्याच्यामध्ये काय होतं, तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज आहे तो परत इथं येऊन डबल बॉन्ड फॉर्मेशन होतं, म्हणजे सिम्पली इथं रिअरेंजमेंट रिॲक्शन होते. इथले जो बॉन्ड आहे तो ब्रेक होऊन हा इथं लागतो आणि हे आपल्याला फॉर्मेशन होते. अशा पद्धतीनं ह्या कंपाऊंडचं कन्वर्जन हे अशा पद्धतीनं फॉर्मेशन होतो. परत काय होतं, बाय युझिंग दी वॉटर मॉलिक्युल्स हा बॉन्ड ब्रेक होतो आणि आपल्याला कन्वर्जन होतं त्याचा COOH मध्ये, म्हणजे सिम्पली कन्वर्जन होतं कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये. आणि इथला जो ब्रेक झालेला बॉन्ड आहे याच्यावर ह्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो, हा निगेटिव्ह चार्ज वॉटरमधल्या H+ सोबत जातो आणि आपल्याला फॉर्मेशन होतं डेक्किन रिॲक्शन. म्हणजे सिम्पली याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय होतं, रिअरेंजमेंट रिॲक्शनसुद्धा बघायला मिळतं. आता याच्यामध्ये बघा सिंथेसिस ऑफ पायरोगॅलोन इथिल अँड ॲनेस्थेटिक एजंट म्हणून जे यूज केलं जातं, जे हायड्रोक्विनोन आहे जे ट्रीटमेंट ऑफ ॲक्नायसाठी यूज केलं जातं, फिनॉल प्रिपरेशनसाठी सुद्धा त्याचा बघा. अल्डिहाइड जिथं जिथं अल्डिहाइड तुम्हाला दिसतंय तिथं तिथं काय होतं आहे, ह्या अल्कोहोलमध्ये कन्वर्जन होतं बाय युझिंग द peroxide as well as NaOH water molecules is also using. There is simply here is also the reaction by removal of these methyl group. हे मिथिल ग्रुप काय होतं, रिमूव्ह होतं आणि ही जी काही कन्वर्जन आहे ते ॲसिटिक ॲसिडमध्ये होतं, ॲसिटिक ॲसिडमध्ये होतं आणि हा पूर्ण निघून जाऊन हा COOH निघून जातो आणि इथं एक नवीन OH लागतो. याला आपण सिम्पली हायड्रोक्विनोन फॉर्मेशन किंवा अल्कोहोल फॉर्मेशन म्हणत असतो. याच्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन आहे बेकमन रिअरेंजमेंट रिॲक्शन. तर ॲसिड कॅटलाइज्ड कन्व्हर्सेशन रिॲक्शन आहे, म्हणजे काय होतं, किटॉक्साईम टू अमाइडमध्ये कन्व्हर्शन होतं, त्याला आपण बेकमन रिअरेंजमेंट रिॲक्शन असं म्हणतो. आता रिअरेंजमेंट हा शब्द आला आहे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी रिअरेंजमेंट झाला असेल. सो बेकमन रिअरेंजमेंट नेम आफ्टर द जर्मन केमिस्ट दॅट इज एर्नस्ट ऑटो Beckmans in 1853 to 1923. So this rearrangement is occurs in both cyclic or acyclic compounds. Aldoxime are less reactive. Cyclohexymes yield lactams and the acyclic oxime yield amides. So there is a reaction given. Mainly the reagent using for this the Beckman rearrangement, there is nothing but the concentrated estrus of 4-HCl, phosphorus pentachloride,
trichloride, thionyl chloride, zinc oxides, um, silicon dioxide, PPA, that is a polyphosphoric acid. The commonly that is nothing but the Beckmann rearrangement. So simply here is a using NH2OH, that is hydroxide, that is the conversion of firstly the oxide, and by using the acid on heating, that is conversion of amide. Okay, ऑक्साईडचं कन्वर्जन परत अमाइडमध्ये होत असतं. तर ही रिॲक्शन आहे, त्याचं मेकॅनिझम आहे. जे फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं, फॉर्मेशन ऑफ ऑक्झाईम होतं, जे काही अल्डिहाइड किंवा किटोन्स आहेत त्याचा, आणि आपल्याला सेकंड टर्मला फॉर्मेशन होतो तो अमाइडमध्ये. आता हे फर्स्टली बघा ॲडिशन होतं याच्यामध्ये. फर्स्टली काय होतं, जो काही नायट्रोजनवरचे लोन पेअर आहेत तो काय होतो, त्या कार्बोनिल कार्बनला लागतो आणि तिथं तो कन्वर्जन होऊन ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो. तो ऑक्सिजन OH फॉर्मेशन होतो. तो OH काय करतो, परत निघून जातो, डिप्रोटॉनेशन होतं. त्याच्यानंतर आपल्याला हे ऑक्साईड फॉर्मेशन होतं. परत इथं जर बघितलं बाय युझिंग द कॉन्सन्ट्रेटेड एस्टेसोफर, तर याच्यामध्ये एस्टेसोफरचा यूज करून तो जो काही ग्रुप आहे तो ग्रुप निघून जातो आणि आपल्याला त्याचं कन्वर्जन सिम्पली अमाइडमध्ये झालेला दिसून येतो. तो ओव्हरऑल इट इज डिप्रोटॉनेशन, प्रोटॉनेशन, अटॅक ऑफ कार्बोकॅटायन, all these rearrangement is involving in this the reaction that is called as the Beckmann rearrangement reaction. Okay, so the next reaction, that is Smith rearrangement. In the Smith rearrangement there is using the carboxylic acid or simply the nothing but the ketone. that carboxylic acid जर बघायला गेलं किंवा जे किटोन्स आहेत ते किटोन्सचं कन्वर्जन हे अमाइड्समध्ये कशा पद्धतीनं होतं ते स्मिथ रिॲक्शन्समध्ये आपल्याला तर बघायला मिळतं. आता समजा कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, तर कार्बोक्सिलिक ग्रुपचं कन्वर्जन पहिल्यांदा प्रोटॉनेशन होतं, म्हणजे इथं फॉर्मेशन होतं. हा वॉटर मॉलिक्युल्स निघून गेल्याच्या नंतर हा जो ग्रुप आहे तो ग्रुप काय होतं, डायरेक्टली इथं लिंक होतं. म्हणजे सिम्पली याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जे काही आपण हायड्रायझिन यूज केलं जातं, आझाईड यूज केलं जातं. आझाईड म्हणजे N3. ओके, N3 ग्रुप हा यूज केल्याच्या नंतर याच्यामध्ये काय होतं, बरेच रिॲक्शन्स आहेत. कर्डीज रिॲक्शन आहे, होफमन रिअरेंजमेंट आहे, याच्यामध्ये N3चा यूज केला जातो. तर याच्यामध्ये N3 काय केलं जातं, तर हा N काय करतो, इथं अटॅक होतो. अशा पद्धतीनं आपल्याला काय होतं, इथला N2 ग्रुप हा निघून गेलेलो म्हणजे बाय प्रोडक्ट म्हणून फॉर्मेशन होतं. परत वॉटर मॉलिक्युल्सचा यूज करतो आपण. तो वॉटर मॉलिक्युल्सचा यूज करून काय इथं वॉटर मॉलिक्युल्सचा अटॅक होतो. म्हणजे सिम्पली हे अशा पद्धतीनं आपल्याला फॉर्मेशन होतं. परत हा इथं बॉन्ड फॉर्मेशन होऊन आपल्याला अमाइन फॉर्मेशन होतं. आयसोसायनेट पहिल्यांदा फॉर्मेशन होतं आणि आयसोसायनेटचं परत अमाइनमध्ये कन्व्हर्शन होतं इन द प्रेझन्स ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. ओके, कळतं आहेत का बघा मेकॅनिझम. तर मेकॅनिझममध्ये काय होतं, पहिल्यांदा प्रोटॉनेशन होतं, म्हणजे ह्या OHचं कन्वर्जन अशा पद्धतीने कन्वर्ट होतं. त्याच्यानंतर परत हा वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्याच्या नंतर हा जो अझाईड ग्रुप आहे, म्हणजे जो काही कन्वर्जन आहे तो हा नायट्रोजन इथे अटॅक होतो. आणि परत हा जो रिअरेंजमेंट इथं दिसून येते आपल्याला, हा R ग्रुप हा Nला अटॅच होतो. इथं R ग्रुप काय होतं, Nला. याला आपण रिअरेंजमेंट रिॲक्शन असं म्हणतो. R हे Nला अटॅच होतं आणि हे जी N2चा बॉन्ड आहे तो ब्रेक होऊन N2 ॲज अ लिव्हिंग ग्रुप म्हणून निघून जातो. ओके, तर परत याचं कन्वर्जन जे आहे ते वॉटर मॉलिक्युल्स यूज केल्याच्या नंतर ॲज अ COH मध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं, म्हणजे अमाइडमध्येच होतं. परत हा काय होतं, बॉन्ड इथला जो हायड्रोजन आहे तो निघून जातो, म्हणजे डिप्रोटॉनेशन होतं. परत हा कार्बन डायऑक्साईड गॅस म्हणून निघून जातं आणि आपल्याला फॉर्मेशन होतं आपला अमाइन. ओके, याला सिम्पली काय म्हणलं आपण, स्मिथ म्हणला. ओके, स्मिथ रिअरेंजमेंट रिॲक्शन. अशा पद्धतीनं तुम्ही काढून बघा, प्रत्येक मेकॅनिझम्स तुम्हाला कळतील. स्मिथ मेकॅनिझम काढत बसला की तुम्हाला कळेल की त्याचं कन्वर्जन आणि त्याची रिअरेंजमेंट कशा पद्धतीनं झालेली आहे. आता याच्यामध्ये बघितला गेला तर याच्या जो कार्बोक्सिलिक ग्रुप आहे COH ग्रुप, याचं कन्वर्जन NH2 मध्ये होतं. ओके, इथं जर बघितलं तर जे कार्बन किटोन ग्रुप्स आहेत त्याचं कन्वर्जन अमाइडमध्ये होतं किंवा त्याला आपण लॅक्टम असं म्हणतो.
आज एक एक्झाम्पल आहे बघा, ॲसेटोफिनोन, त्याचं कन्वर्जन ॲसेटानालाइडमध्ये झालं आहे. बेन्झोफिनोन बघितलं तर बेन्झानालाइडमध्ये झालं. ओके, तर हिस इज सिम्पली नथिंग बट दी स्मिथ रिअरेंजमेंट रिॲक्शन. नेक्स्ट रिॲक्शन आहे क्लेझन स्मिथ कंडेन्सेशन. दी रिॲक्शन बिटवीन द अल्डिहाइड ऑफ कीटोन हॅव्हिंग द अल्फा हायड्रोजन ॲटम. जसं की आपण बघितलं की एक अल्डिहाइड आणि कीटोन, त्याच्यावर अल्फा हायड्रोजन ॲटम असं मस्ट आहे. The aromatic carbonyl compound lacking of alpha hydrogen is called as the Claisen-Smith condensation reaction. In case where the product formed in steel has the reactive alpha hydrogen and the hydroxide adjacent to the aromatic ring, the reaction which quickly undergoes dehydration leading to condensation process. The condensation process मध्ये काय होतं, वॉटर मॉलिक्यूल्स परत वेपरचं कन्वर्जन परत काय वॉटर मॉलिक्यूल्समध्ये होत असतं, तशाला आपण कंडेन्सेशन रिॲक्शन असं म्हणतो. ओके, तर याच्यामध्ये काय यूज करायचं, एक अल्डिहाइड आणि एक कीटोन यूज करू, किंवा अल्डिहाइड कीटोन ज्याच्यावर अल्फा हायड्रोजन ॲटम असला पाहिजे तसा. तर याच्यामध्ये असं यूज केलं तर त्याच्यानंतर मेकॅनिझममध्ये बघितलं गेलं तर हा जो कीटोन मॉलिक्यूल्स आहे इन द प्रोसेसमध्ये OH, जे इन द प्रोसेसमध्ये आपण इथं काय यूज केलं, NaOH किंवा ॲक्युअस इथेनॉल यूज केलं आहे. तर OH जो बेस म्हणून ॲक्ट करतो, तो मोर ॲसिडिक प्रोटॉन जो आहे तो प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो. म्हणजे इथला जो प्रोटॉन आहे अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणतो आपण याला. तर अल्फा हायड्रोजन ॲटम काय करतो, प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो आणि इथं निगेटिव्ह चार्ज तयार होतो. हा निगेटिव्ह चार्ज काय करतो, या कार्बोनिल कार्बनवर अटॅक करतो. म्हणजे काय, इथं बघा हा CH2 जो ग्रुप आहे तो इथं कार्बोनिल कार्बनवर अटॅक झाला. परत हा O- फॉर्मेशन होतो, इथं O- फॉर्मेशन झाला. हे अशा पद्धतीने झालं. इन द प्रोसेसमध्ये ॲसिड हायड्रोलिसिस केला तर हा O जो आहे तो न्यूट्रलाइज फॉर्मेशन म्हणजे OH मध्ये होतं. आता हे जे आपण प्रोटॉन घेतलं होतं, तो प्रोटॉन परत काय होणार आहे, इथला प्रोटॉन निघून जाणार आहे. म्हणजे कोणासोबत निघून जाणार आहे, हा ॲज अ वॉटर मॉलिक्यूल्स म्हणून निघून जातो आणि इथला जो प्रोटॉनमधला हा कार्बनमधला जो बॉन्ड आहे, तो बॉन्ड हा ब्रेक होऊन इथे येतो. म्हणजे सिम्पली हा काय बॉन्ड इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि आपल्याला अशा पद्धतीनं प्रोडक्ट फॉर्मेशन होत असतं. ओके, तर याच्यामध्ये आपण बघितलं तर अल्फा पोझिशनला म्हणजे कीटोनच्या अल्फा आणि त्याच्या बीटा पोझिशनमध्ये अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन फॉर्मेशन होतं. जसं आपण अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन बघितलं आहे फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री फर्स्टमध्ये, तसंच याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तसंच पद्धतीने आपल्याला प्रोडक्ट फॉर्मेशन झालेला दिसून येतं. ओके, तर याच्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोनचा यूज करून आपण काय करू शकतो, त्याचं कन्वर्जन हे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड कीटोनमध्ये करू शकतो. ओके, तर ओव्हरऑल मेकॅनिझम ही अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं. इथं बघा दोन अल्डिहाइड मॉलिक्यूल्स आहेत. अल्फा पोझिशनला जर असेल तर अल्फा बीटा पोझिशनला अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आणि अल्डिहाइड फॉर्मेशन होतं, त्याला आपण सिनामाल्डिहाइड बेन्झाल्डिहाइडचं कन्वर्जन इकडं सिनामाल्डिहाइडमध्ये झालं. तर बेन्झाल्डिहाइडचं कन्वर्जन दोन मॉलिक्यूल्स ऑफ बेन्झाल्डिहाइड यूज केलं तर आपल्याला हे अशा अजून एक तिसरा मॉलिक्यूल जे ॲसिटोन यूज केला तर अशा पद्धतीने आपल्याला अल्फा बीटा पोझिशनला त्याचा अल्फा बीटा पोझिशनला काय झालेलं आहे, अनसॅच्युरेटेड बॉन्ड फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. दुसरा अजून एक आहे जे सिंथेटिक ऑफ जे आपण ॲप्लिकेशन बघितलं. याच्यामध्ये बघा ॲप्लिकेशनमध्ये काय होतं, फक्त याच्यामध्ये अल्फा अँड बीटा पोझिशनमध्ये हा डबल बॉन्ड फॉर्मेशन होत असतो. तर हे अशा प्रकारे आपल्याला हे जे 5th युनिट होता फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री थर्डचा, तो 5th युनिटमध्ये आपल्याला काय बघायचे होते, जे काही इम्पॉर्टन्स रिॲक्शन्स आहेत, रिॲक्शन ऑफ इम्पॉर्टंट रिएजंट, ते प्रत्येक रिएजंट आपण बघितलं आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शन देणारा, रिडक्शन रिॲक्शन देणारा, हे सगळे नियम रिॲक्शन्स इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचा मेकॅनिझमसुद्धा समजून घ्यायचं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच प्रकारे बघत राहा आपला यूट्यूब चॅनल. थँक्यू.